साल के दिन हो 50,000. प्रचंड प्रेम आहे, आपुलकीचं असलेलं एक नातं आहे बाळाशेठ पाटील आणि संग्राम 11 नितलस संघ. मॅचला सुरुवात करावी पंच. वाढदिवसाचा सोहळा मंचावरती संपन्न होत होता. आदरणीय सचिन शेठ पाटील, बाळाशेठ पाटील यांचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आणि आता आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील शेवटचा सामना. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. थोडं फंबलिंग आणि त्याचा फायदा इथे मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच श्रीराम हॉटेल साई एकवीरा शिरडोन या संघाला. शिरडोन म्हटल्यानंतर रायगड प्रीमियर लीग ची आठवण होते. कदाचित हा सामना सन्माननीय मंगेजी वाकडेकर साहेब देखील पाहत असतील. ज्या पद्धतीने त्यांनी रायगडच्या क्रिकेटला पुढे नेण्याचं काम केलं रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून, खरोखरच कौतुकास्पद. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय साई एकवीरा हॉटेल शिरडोन संघाकडून. गोलंदाजी करतोय बुरदुलचा गोलंदाज सुधीर. हो, खोला टाकला होता चेंडू, खोदून काढलाय, मिडविकेटच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त एकच धाव. बाळाशेठ पाटील यांच्या समेत प्रत्येक जण इथे फोटो घेत असताना. साहिल दरेचाही वाढदिवस आहे, विकास पावशे यांचा देखील वाढदिवस आहे. स्पॉन्सर फार महत्वाचे आहेत आजच्या क्रिकेटमध्ये. लाखाच्या 2-2 लाखाच्या स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश हवा आहे, तर कधी कधी पुरस्कर्त्यांशिवाय हे शक्य होत नाही. आणि बाळाशेठ पाटील असे पुरस्कर्ते आहेत जे या संघाच्या मागे कायमच उभे आहेत. शफल झाला, पार्लल स्ट्रोक, बॉल पाठवलाय सीमारेषा पार. लेफ्टी बॅटर तेजस चौधरीच्या बॅटमधून शिरडोन साठी पहिला षटकार. जास्त उंची नव्हती परंतु अंतर गाठलं. षटकार तेजस चौधरीच्या बॅटमधून. चांगला प्रयत्न, कॅच असा आवाज दिला होता. कदाचित असं वाटते की बॅटची कडा घेतले परंतु इथे धाव घेतली नाही. 8 धावा धाव फलकावरती येत. बाळाशेठ पाटील यांचं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन. त्यांचा चिरंजीव संग्राम देखील या मंचावरती उपस्थित आहे. 8 धावा. हो, स्लॉग हिट, व्हाट अ शॉट, क्लास. अफलातून दर्जेदार तेजस चौधरी ने समोर खेचलाय. शिरडोन साठी षटकार. वतीने देखील बाळाशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात अशी माहिती आमच्यापर्यंत आयोजक पोहोचवत आहेत. बाळाशेठ पाटील तुम्हाला पुन्हा एकदा सचिन मडवी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. 14 धावांवरती धावसंख्या पोहोचलेली आहे शिरडोन टीमची. हो, टप्पा पडला, बाहेरचं वळण घेतलं, थोडा फसवा चेंडू होता. गोलंदाज सुधीरचा कमबॅक केलं. शेवटच्या बॉलवर तेजस चौधरीने 2 षटकार खेचले. या ओव्हरमध्ये शिरडोन संघाची धावसंख्या आहे ती मात्र 14. ही जोडी सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय शैलेशजी पावशे यांची सुकन्या आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे नितलस संघाचे पुरस्कर्ते, ज्याच्या नावाने संघ खेळतो नितलस, तो संग्राम बाळाशेठ पाटील यांच्या समवेत उपस्थित आहे. संग्राम 11 नितलस संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बाळाशेठ पाटील, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जिंकला होता आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमने. दुसरा सामना जिंकला होता धाकटा खांदा. पहिल्या 2 मॅचेस चेस डाऊन झाल्या नाही. तिसऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक, 13 बॉल 51 धावसंख्येची झंझावाती इनिंग साकारली ती सुयोग पाटीलने आणि धावांचा पाठलाग केला, 70 धावांचा पाठलाग केला. आणि आता हा चौथा सामना आई गावदेवी बुरदुल विरोधात श्रीराम हॉटेल साई एकवीरा शिरडोन. टॉस जिंकल्यानंतर
त्यांनी बॅटिंग घेतलं, एक धाडसी निर्णय मगाशी सागर मांडवकर सरांनी उल्लेख केला. भूषण पाटील दुसऱ्या षटकात धावा झाल्या त्या 14 शिरडोन संघाच्या. आई गावदेवी बुर्दुल संघाच्या विरोधात 6 षटकांचा सामना हंगामाच्या सुरुवातीला. स्लिंगा मलिंगा स्टाईल म्हणजे एक जेव्हा अशा पद्धतीची साइड आर्म बॉलिंग जेव्हा क्रिकेटमध्ये आली तेव्हा ती सर्वांना आश्चर्यकारक करणारी ठरली. परंतु आता सर्रासपणे आपण पाहतो ना की स्लिंगा स्टाईल म्हणजे साइड आर्म स्टाईल गोलंदाजी केली जाते. 15 धावा. पहिला चेंडू वाईट टाकलाय तो भूषणने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन मागे चाललाय बॉल, पाठला करतोय क्षेत्ररक्षक, फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट बॉल, सीमारेषा पार. काळजी
सलाम. फक्त ज्या पायाला दुखापत झालेली आहे त्याचा वापर जरा कमी करा. नाही, आता जे लाईव्ह पाहणार होते संदेशजी शेळके त्यांना देखील चिंतेत असतील, परंतु हीच चर्चा करत होतो आपण सगळेजण. म्हणतो की जरा पाहिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, परंतु याच्या मनात एकच होतं की मला तो चेंडू अडवायचा आहे आणि मग त्याच्या मागे धावत असताना कंट्रोल झाला नाही आणि त्याला दुखापत झाली. परंतु तो आता सुखरूप आहे, चिंता नसावी गणपती बाप्पाच्या कृपेने, आणि तो लवकरच पुन्हा एकदा फील्डवरती दिसेल. 19 धावा शिरडोन संघाच्या. हा परफेक्ट बॉल टाकला, मगासपासून तो प्रयत्न करत होता, आता तो चेंडू पडला, डिलिव्हर्ड झाला. एखादा उंचपुरा गोलंदाज साइड आर्म ॲक्शन डिफिकल्ट काम आहे. एखादा छोट्या उंचीचा गोलंदाज साइड आर्म ॲक्शन आपण नेहमी म्हणतो की त्याला बेनिफिशियल ठरते, परंतु उंचपुरा गोलंदाज साइड आर्म ॲक्शन. बॅटची कडा, विकेट कीपर परफेक्टली एक्झिक्यूट केला इथे बॉल आणि फलंदाज बाद झाला. तो रोशन धावसंख्येत 19. बाळा शेठ पाटील अर्थातच सचिन शेठ पाटील यांचा वाढदिवसाचा एक दिमागदार सोहळा या मंचावरती संपन्न झाला. आज साहिल दरे त्याचबरोबर विकास पावशे यांचाही वाढदिवस होता, तो देखील संपन्न झाला. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषकामध्ये लाख मोलाची ही स्पर्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सकाळपासून मी अगदी सातत्यानं म्हणतोय की हंगामाच्या सुरुवातीला 6 ओव्हरच्या मॅचेस ठेवणं आणि ते खेळणं खेळाडूंसाठी देखील महत्त्वाचं आहे. आणि जो प्लॅटफॉर्म सेट केला नितलसने, कारण वाऱ्याच्या विरोधातली ही गोष्ट आहे सध्याच्या घडीला, कारण रील्सचा जमाना आहे. त्या रील्सच्या जमान्यामध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस टेनिस क्रिकेटमध्ये ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची संधी त्यांनी मात्र उपलब्ध करून दिले. हंगामाची सुरुवात चांगली झाली तर येणारा हंगाम आणि त्याचा शेवट अगदी गोड होईल, त्या दृष्टिकोनातून 6 ओव्हरची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे सर्वच संघांसाठी. नवीन फलंदाज प्रतिकेश वाजेकर गोलंदाजी करतोय, तो भूषण ज्याने नुकताच विकेट घेतले. ओ यॉर्कर, विकेट कीपर मिस झालाय आणि त्याच बरोबरीने बॉल चाललाय सीमारेषा पार आणि मिळतील त्या धावा 4. या दरम्यान सन्माननीय विवेकजी जोशी त्याचबरोबरीने आदरणीय भाऊ ठाकूर आणि त्यांच्या समवेत उपस्थित रणजितजी घरत साहेबांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. कित्येक वर्ष क्रिकेटला त्यांनी दिलेली आहेत आणि आज या माजी सरपंच व उपसरपंच चषकामध्ये सन्माननीय विवेकजी जोशी, आदरणीय भाऊ ठाकूर आणि त्याचबरोबरीने सन्माननीय रणजितजी घरत साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगोदर बॅट फिरली त्यानंतर चेंडू आला. आता हा उंचपुरा गोलंदाज साइड आर्म ॲक्शनचा कुठेतरी फायदा दिसतोय. लेफ्टी बॉलरचा चेंडू बाहेर निघतो, परंतु गतीमध्ये डिफ्लेक्शन दिशेमध्ये देखील होते, डायरेक्शनमध्ये देखील होते आणि त्याचबरोबर गतीमध्ये स्पीडमध्ये देखील होते, म्हणजे चकमा दोन्ही बाजूने देण्याचं काम करतोय तो गोलंदाज भूषण. कमबॅक केले. शिरडोन संघाची धावसंख्या 23. सेकंड ओव्हर. फटका फसलाय, कदाचित दुसरी विकेट. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पाठपोरा धावतो, वॉड कॅच, कमालीचा झेल. क्षेत्ररक्षक होता तिथे अभि पाटीलने कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो प्रतिकेश. 23 धावा, 2 विकेट. एक चौकार आला, 22चा देखील एक चौकार आला, तरी सुद्धा धावा त्यांनी रोखल्या आणि विकेट घेतल्या. त्यात 2 महत्त्वाचे 2 फलंदाज रोशन
पवार बाद झाला आणि प्रतिकेश वाजेकर देखील बाद झालाय. नुकताच ज्यांचं इथे आगमन झालंय. खरं तर मुरबी आणि पेठ ही दोन नावं घेतल्यानंतर रायगडचं क्रिकेट परिपूर्ण होतं असंच म्हणावं लागेल. आणि पेठचे विवेकजी जोशी, मुरबीचे सन्माननीय भाऊ ठाकूर, सध्या तुम्ही स्क्रीन विशालजी जोशी माफी असावी, आणि त्याचबरोबर सन्माननीय रणजितजी घरत साहेब. प्रचंड प्रेम केले यांनी क्रिकेटवरती. खरं तर आज समीर दिसतो म्हणजे मला आता म्हणायला काही हरकत नाही, सगळे स्क्रीनवरती आहेत म्हणून. ही मंडळी जी आहे ही मंडळींचं देखील सहकार्य मला खूप आमाप दिलेलं आहे. कारण कर्जतवरून रायगडमध्ये इकडे म्हणजे पनवेल असेल, उरण असेल, इथे हायलाईट होणं सोपं काम नव्हतं माझ्यासाठी. तर या मंडळीने अथक प्रयत्न केलेले आहेत माझ्यासाठी. तर त्यांच्या मनापासून मी ऑन स्क्रीन देखील आभार देखील व्यक्त करतो. 2 ओव्हर 23 धावा 2 विकेट. गती जेव्हा काढून घेतली जाते गोलंदाजाकडून, कारण टप्पा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. टप्पा थोडा मागे घेतला, गती कमी करून घेतली, बॅट अगोदर फिरले, बॉल नंतर निघून येतोय. चांगली गोलंदाजी आई गावदेवी बुर्दुल संघाकडून. 23 धावा 2 विकेट. 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा आता गती परिवर्तन, थोडा वेगाने चेंडू टाकला. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यात आता हा चेंडू मात्र सीमा पार चालू आहे. 4 चेंडू निर्धाव टाकले गोलंदाज अंकुशने. पुराणा चावल त्याची गोलंदाजी. खरं तर त्याची लाईन आणि लेंथ ही फार महत्त्वाची होती. जास्त काही करत नाही, स्टेप आउट झाला बॅटर आणि तिथेच मात्र त्याच्यावरती फटका आला. 6 धावा. आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचला 29 वरती. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर शैलेशजी पावशे देखील तिथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू. 4 चेंडू निर्धाव टाकले होते, त्यानंतर आला तो षटकार. पुढे ठेवला बॉल, त्यावरती तुटून पडला तो फलंदाज तेजस चौधरीच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड. अतिशय उत्तुंग हा षटकार. संख्येची गरज आहे. चर्चा चालू होती टेस्ट क्रिकेटची, चर्चा चालू होती T20 क्रिकेटची, चर्चा चालू होती टेनिस बॉल क्रिकेटची, शॉर्ट टर्म क्रिकेट. हे टेनिस क्रिकेट एवढं प्रगल्भ झालं आहे. मला असं वाटतंय भाऊ ठाकूर येणाऱ्या ISPL मध्ये आता जे एवढं मोठं पारितोषिक आहे, पॉशे कुणी विचार देखील केला नसेल की एवढी म्हणजे तिची बेस प्राइस आहे त्या कारची 2.5 CR, 2.5 कोटीची बेस प्राइस आहे. त्याची जर का टॉप मॉडेल किंवा आणखी मधली जरी दिली तरी 3 करोडपर्यंत प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट. हे टेनिस बॉल एवढ्या मोठ्या उंचीला जाऊन पोहोचेल याचा कोणीही विचार केला नसेल. परंतु मला असं वाटतंय की ग्रामीण क्रिकेट जर का कुठे जास्त असेल, म्हणजे गावाचं क्रिकेट आणखी मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत कुठे पोहोचला असेल, तर मला असं वाटतं रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ग्रामीण क्रिकेट खेळलं गेलं. टेनिस क्रिकेट जास्त खेळलं गेलं. लेदर क्रिकेट
आपल्याकडे थोडेफार कमी प्रमाणात आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटने एक उंच झळाळी घेतली. सुवर्ण दिवस अगदी आपण पाहिले आणि ISPLच्या स्वरूपात पाहतोय देखील. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या तर 35, विकेट गेल्यात 2. शिरडोन संघाच्या तेजस चांगली बॅटिंग करतोय. हो 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 हो, क्लास अफलातून प्रभाकरने ठोकला इथे लॉंग ऑनच्या वरतून षटकार, 6 धावा. जो गोलंदाज होता अंकुश, त्याच्या विरोधात तेजस चौधरी पुढे आला, कारण त्याचा टप्पा थोडा तो मागे ठेवत होता गुड लेंथला. त्याला कळालं 4 चेंडू मी का मिस झालोय. तो पुढे आला, पुढे येऊन त्याने आक्रमण केलं, परंतु हा फलंदाज मागे आला. क्रीजचा फायदा उचलत त्याने यॉर्कर बॉलला ओव्हरपिच करून घेतला आणि षटकार खेचला. पुन्हा प्रयत्न, विकेट कीपर इथे सातत्यानं चुका करतोय. बॉल चाललाय मागे, मिळतील धावा 4, चौकार. आतापर्यंत विकेट कीपरच्या मिस्टेकने अंदाजे स्वरूपात किमान 20 धावा, कारण जिथे झेल सुटला तेजसचा त्यानंतर त्याने 2 षटकार मारले. आता हा देखील एक चौकार, एक 22चा 4. या धावा फार महत्वाच्या आहेत. 45, विकेट गेल्या 2. साई एकविरा श्रीराम हॉटेल, साई एकविरा शिरडोन आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी बुर्दुल या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. लाख मोलाची स्पर्धा आहे. आजच्या हा 3रा दिवस या स्पर्धेचा. ताकद लावण्याचा प्रयत्न होता, बॅट स्विंग जोरदार होता परंतु इम्पॅक्ट नाही. चेंडूपासून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता प्रभाकरचा. लेफ्टी बॉलर आहे, उंचपुरा गोलंदाज, साइड आर्म ॲक्शन आहे, त्याचा फायदा कुठेतरी उचलत असताना 45, लॉस ऑफ 2 विकेट. 4थं षटक मार्गस्थ आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना जिंकला होता टेंबोडेने, दुसरा धाकटा खांदा, तिसरा वीर बजरंग 11 शिरडोनने. टॉपेज, विकेट कीपर चेंज झालाय आणि आता मात्र झेल. फलंदाज बाद प्रभाकर. 3 विकेट गेल्यात, धावा झाल्यात त्या 45. मॅच आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे विरोधात धाकटा खांदा. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेने या क्रीडांगणावरती पहिल्या मॅच मध्ये 67 धावा रोखल्या होत्या. आदित्य भोईर होता मॅन ऑफ द मॅच आणि धाकटा खांदा या टीमने 62 धावा रोखल्या होत्या. अजय नाईकने 22 धावा केल्या होत्या बॅटिंग करत असताना आणि 1 ओव्हर टाकत फक्त 2 धावा देण्यात दिल्या होत्या. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि सेकंड राऊंडची मॅच असेल 5 ओव्हरची. 5 गोलंदाज 5 ओव्हर. हा एक चांगला फंडा यूज केलाय. आयोजकांचं कौतुक करायला हवं. जरा सर्वांचाच कस लावलाय, समालोचकांचाही कस लावलाय 6 ओव्हरसाठी, कारण 4 ओव्हर झटपट निघून जातात. 1 ओव्हरमध्ये पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहत होतात, आनंद घेत आहेत. ते देखील क्रिकेटर आहेत, क्रिकेट आवडतं आणि आता या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेत. भूषण समोर येतो, निकेश. फुल टॉस बॉल, लेफ्टी वर्सेस लेफ्टी, बॉल थेट रस्त्यावर, षटकार, 6 धावा. साइड आर्म ॲक्शनची आपण चर्चा करत होतो. हा लेफ्टीच्या विरोधात फार घातक आहे. क्रीज मध्ये गेला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय भूषणकडून आणि तिथेच चूक झाली, थोडी मार्जिनल मिस्टेक झाली. फुल टॉस बॉल, त्यावरती केलं आक्रमण. आता तेजसही लेफ्टी आहे आणि निकेशही लेफ्टी आहे. 2 लेफ्टी शिरडोन टीमसाठी. शिरडोन म्हटल्यानंतर संतोष चौधरी अंपायर, कदाचित ते देखील सामना पाहत असतील. सन्माननीय शरद पावशे साहेबांचं देखील पुन्हा एकदा इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. एक दिमागदार क्रिकेटचा सोहळा, प्रेक्षकांची गर्दी, सुसज्ज असं क्रीडांगण, आकर्षक पारितोषिक, मालिकावीरसाठी मात्र बाईक. ताकद लावून फटका खेळण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झालाय तेव्हा तेव्हा फलंदाजांना काहीच धावा मिळालेल्या नाहीयेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 51 धावा झालेल्या आहेत आणि 3 विकेट. बॅटिंग वॅगन व्हील, रेड कलर मध्ये बाउंड्रीज आहेत आणि मी जरा कलर ब्लाइंड आहे. संदेश शेळके, मला असं वाटतं तो ग्रीन कलर आहे सिक्सर साठी, लाईट ग्रीन.
म्हणजे आतापर्यंत 1 2 3 4 5 6 षटकार फलंदाजांनी मारलेत. लॉंगॉनची दिशा कीपरच्या मिस्टेकने, मला असं वाटते मागे ज्या गेलेल्या आहेत कीपरच्या मिस्टेकने देखील तिकडे बाउंड्री झाल्या आणि सिक्सर अगदी आपण पाहतोय की लॉंगॉन रिजनमध्ये जास्त करून समोरच्या दिशेला पाहायला मिळतात. सिंगल्स डबल्सचा एवढा भरणा नाही, कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे. प्रत्येक फलंदाज मात्र मोठे फटकेच मारण्यासाठी प्रयत्न करत असतो. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आणि धाकटा खांदा आपण तयारीत राहा. आजच्या एकूण धावा झाल्यात 51. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 झालेले आहेत. वीर बजरंग शिरडोन सर्वाधिक धावा, ज्याने आज अर्धशतक खेचलं, जो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. 51 धावा. त्याचबरोबरीने उसाटणे टीमकडून अनिकेत चांगला खेळला, परंतु त्यांचा संघ बाहेर गेलाय. करणचा संघ खेळतोय, त्याने देखील 31 धावा केल्या. तेजस चौधरी सध्या मैदानात आहे, त्यांनी आतापर्यंत 25 धावा केल्या. आतापर्यंत सर्वाधिक विकेट सुयोगच्याच नावावरती आहेत. शिरडोन संघाचा अफलातून ऑलराऊंडर येतो. आजच्या दिवसाचा डे 3 इतकं छान तुम्ही प्रेझेंट केलंय. 426 धावा आतापर्यंत कुठल्यात 39 ओव्हरपर्यंतचा खेळ झालेला आहे. विकेट गेल्यात 28, 22 चौकार आले, 43 षटकार आलेत. काम सोपं करून ठेवलंय तुम्ही स्कोररचं. संदेश शेळके. 6 ओव्हरच्या मॅचेस कस लागतो. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुमच्याकडे टेम्परामेंट असायला हवा. त्याचबरोबरीने साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शारीरिक चाचणी आणि बौद्धिक चाचणी देखील होते, फिटनेस टेस्ट देखील होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 ओव्हरला जो ओपनिंगला येतो, चेंडूची पूर्तता करा त्वरित, जो ओपनिंगला येतो, वन डाऊन होतो, त्यांना किती संयम बाळगायला लागतो की मी आता आऊट झालो तर मोठे फटके खेचताना मला थोडं थांबायचंय शेवटच्या षटकापर्यंत. चेंडूबाबत काहीतरी तपासणी होत आहे आतमध्ये, कदाचित फुटला असावा किंवा चीर गेलेली असावी, क्रॅक असावा, त्याचीच तपासणी पंच करतायत. 4 ओव्हरमध्ये 51 धावा झाल्या. साई एकविरा हॉटेल, श्रीराम हॉटेल साई एकविरा शिरडोनच्या. तेजस चौधरी 11 चेंडू 25 वरती खेळतोय, 2 चेंडू 6 वरती खेळतोय तो निकेश. रायगडचे एक प्रगल्भ क्रिकेट आणि या रायगडच्या क्रिकेटमधील एक भन्नाट क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवताय या जांभुळेश्वर क्रीडा नगरी नितलजच्या या क्रीडांगणावरती. मंचावरती पाहुणे देखील उपस्थित झालेत. नुकताच सचिन शेठ पाटील, बाळा शेठ पाटील यांचा वाढदिवस देखील या मुख्य मंचावरती संपन्न झाला. आज आमचे समालोचक सागर मांडवकर, त्याचबरोबर मुरबाडचे आमचे सुनीलजी शेळके देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. प्रतीक 5व्या षटकात. हो हो, क्लास, ट्रिमेंडस पॉवर. तेजस चौधरीचा सुटलेला झेल आता घातक ठरतोय. आई गावदेवी बुर्दुल संघासाठी आणखी एक तेजसच्या बॅटमधून षटकार. करतोय तो तेजस चौधरी. 12 चेंडू 31 वरती खेळतोय. धावा झाल्या त्या 57. पुढे ठेवला बॉल. या क्रीडांगणाची परिसीमा तेजस चौधरीला थांबवू शकत नाही. लॉंगॉनच्या वरती आणखी एक तेजसच्या बॅटमधून षटकार. हॉटेल साई एकविरा डीबी वॉरियर्स शिरडोन, श्रीराम शिरडोन हा संघ मैदानात खेळतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते म्हणून संतोषजी चौधरी, जे अंपायरच्या भूमिकेत देखील अनेक ठिकाणी आपण पाहतो. रायगड प्रीमियर लीग साठी देखील ते खूप चांगले काम करत असतात.
64 धावा झालेल्या आहेत, 3 विकेट. पुरस्कर्त्यांबद्दल आपण चर्चा करत होतो. जे शिरडोन संघाचे पुरस्कर्ते आहेत मंगेशजी वाकडेकर साहेब, रायगड प्रीमियर लीगला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम रायगडच्या क्रिकेटला ज्यांनी केलं, मंगेशजी वाकडेकर. आणि त्याचबरोबर संतोषजी चौधरी, ज्यांना अनेक ठिकाणी आपण पंचांच्या भूमिकेत देखील पाहत असतो. 64 धावा, 3 विकेट शिरडोन संघ. हो हो, क्लास, दर्जेदार. आता तेजस नाही, निकेशच्या बॅटमधून आला हा षटकार, परंतु शिरडोन संघासाठी या षटकाराने धावा झाल्या त्या तब्बल 70. जोरदार आक्रमण शिरडोन संघाकडून. सत्तर धावा आहेत, 5वं षटक, शेवटचा चेंडू. तेजस चौधरीने कमालीची फलंदाजी केली. 14 चेंडू 38. निकेश देखील गेलाय, निकेशच्या बॅटमधून देखील एक षटकार. 4 चेंडू 12 वरती तो खेळतोय. सत्तर धावा आतापर्यंत जोडल्यात शिरडोन टीमने. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. निकेश ऑन द फायर, त्याच्या बॅटमधून निघाला हा एक चौकार. आणि या चौकाराने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या शिरडोन संघाच्या, त्या मात्र 74. 74. नेक्स्ट मॅच आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे विरोधात धाकटा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार आपण करत आहोत. शरद शेठ पावशी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे तीनही मान्यवर सन्माननीय भाऊशेठ ठाकूर, विशालजी जोशी आणि रणजितजी घरत साहेब यांचा आपण सत्कार करावा. शरदजी पावशी यांना विनंती आहे, आदरणीय शरदजी पावशी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपले तीनही मान्यवर ज्यांनी आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली आहे, आदरणीय भाऊ ठाकूर, आदरणीय विशालजी जोशी आणि आदरणीय रणजितजी घरत साहेबांचा आपण इथे सत्कार करावा. चेंडूची पूर्तता करा. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 मध्ये सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय शरद शेठ पावशे यांच्या वतीने आदरणीय भाऊ ठाकूर, त्याचबरोबरीने सन्माननीय रणजितजी घरत आणि आदरणीय विशालजी जोशी साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सहर्ष आभार. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 74 मागील 2 दिवसांचा हायएस्ट स्कोर आहे 99. एक अर्धशतक अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय सुयोग पाटीलचं, शिरडोनचा सुयोग पाटील. तेजस चौधरी 14 चेंडू 38 वरती खेळतोय. शेवटचा षटक आदर्श बॅटची कडा घेऊन मागे गलीमध्ये आणि ते तेजसचा खेळीचा होतोय अंत. खूप चांगली खेळी त्याने साकारली आणि शिरडोन संघाला मिळतोय हा चौथा धक्का. अफलातून ग्रेट इनिंग, एक दर्जेदार, आपल्या संघाला हवी असणारी हंगामाच्या सुरुवातीला जे अपेक्षित आहे ते करणं फार गरजेचं आहे. आणि खूप चांगला स्टार्ट ॲज अ बॅटर म्हणून आपल्या टीमला करून दिलाय तो तेजस चौधरीने. सन्माननीय रणजितजी घरत साहेब, आदरणीय भाऊ ठाकूर आणि विशालजी जोशी आणि अंडा ग्रुप यांच्या वतीने आणखी एक वेगळं नाव ग्रुपचं अंडा ग्रुप यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा आभारी आहोत भाऊ ठाकूर साहेब, त्याचबरोबरीने विशालजी जोशी आणि रणजितजी घरत साहेब आणि अंडा ग्रुप. अंडे का फंडा 74 लॉस ऑफ 4.
स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मागचा क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा परफेक्ट तिथे थांबला, त्याला माहिती आहे चेंडू कर्वलाईन शेप घेईल, मागे येईल, परफेक्ट ऍडजस्टमेंट केली स्वतःची. 75 धावा 75. आजचा उच्चांक आपण पाहिला तर 70चा होता, त्याचा पाठलाग केला सुयोगने, शिरडोनने. दोन्ही कॅप्टन टेंबोडे आणि धाकटा खांदा आपण मंचावर येऊन थांबायचं. यानंतर मात्र टॉस होईल. हे दोन्ही टीम अशा आहेत की ज्याने लो स्कोर या मैदानावरच्या एकाने 67 धावा रोखल्यात, एकाने 62 धावा रोखल्यात. मजा येईल नेक्स्ट मॅच मध्ये. शेवटचे 4 चेंडू फर्स्ट इनिंग. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता नक्कीच हे कळतंय की तेजस चौधरीचं थांबणं देखील किती गरजेचं होतं. 3 चेंडू फेकले गेलेत, शेवटचं षटक चालू. अपेक्षा होती की या ओव्हरमध्ये कम से कम 14 ते 15 धावा यायला पाहिजेत, परंतु तिथे आता 3 चेंडूमध्ये फक्त एकच आले. 75. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. 3 चेंडू शिल्लक आहेत. कितपत टार्गेट मात्र उभारलं जाणार आई गावदेवी बुर्दुल संघाच्या विरोधात. हॉटेल साई एकविरा डीबी वॉरियर श्रीराम शिरडोन या संघाच्या वतीने. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, हुशारीने गोलंदाज आदर्श करतोय, गती काढून घेतले, गतीचा जास्त वापर करत नाहीये, टप्पा अचूक ठेवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल गती जास्त नाहीये परंतु टप्पा मागे ठेवला जातोय. अंडर 19चा गोलंदाज आहे आदर्श, हुशारीने. हे यंग टॅलेंट आहे आई गावदेवी बुर्दुल संघाचं, जे अगदी झळकताना दिसतंय या क्रीडांगणामध्ये, आणि त्यांना संधी देण्याचं काम देखील गावाने दिलंय, टीमच्या कॅप्टनने दिलंय. पुन्हा एकदा स्लोअर वन, पिक केला बॉल मिड विकेटला, बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धाबा शिरडोन संघाला 4, धाव संख्या 79. 79. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या. अद्याप एक चेंडू बाकी आहे. कितपत टार्गेट असणार बुर्दुलच्या विरोधात. पुन्हा तोच प्रयत्न होता आडव्या बॅटने खेळण्याचा मिड विकेटच्या दिशेने. हा फटका फेक चांगले विकेट किपरच्या हातात आणि 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. हॉटेल साई एकविरा डीबी वॉरियर श्रीराम शिरडोन या संघाची धावसंख्या झाली ती 80. आदर्श पाटील अंडर 19चा खेळाडू, त्याने शेवटच्या षटकात धावा दिल्या त्या अवघ्या 6. कमबॅक करून दिलंय त्याने आई गावदेवी बुर्दुल संघाला. 80 धावा झाल्यात जतीन, आणि आता 81 धावसंख्येचं लक्ष आहे ते आई गावदेवी बुर्दुल संघाच्या विरोधात. आता आपण करतोय टॉस. 36 बॉल 81 धावांची गरज. धाकटा खांदा संघ दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. तर टॉस आपण करते, दोन्ही कॅप्टन आलेत. एक एक विजय प्रस्थापित केल्यानंतर आता ही अस्तित्वाची लढाई. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस, माजी सरपंच अमोलजी दरे आमच्या संयोजक यांच्या शुभ हस्ते टॉस. त्या आराध्य स्पोर्ट्स तेंबोडेनं टॉस जिंकलाय आणि षटका असतील 5 षटका आणि 5 गोलंदाज. सेकंड राऊंड. तर दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी आपण शुभेच्छा देऊया.
चौधरी 11 श्रीराम सिरडोन. विजयासाठी लक्ष 81 धावांचा पाठलाग करायचे. आई गावदेवी बुरदुल आणि शिरडोन यांच्यामध्ये हा सामना. सलामीची जोडी सरकले. पहिले षटक तेजस चौधरी. फास्ट ओव्हर. पहिला चेंडू ऑन साइडला डीप कडे. फिल्डर रेडी आणि पकडला झेल. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना आई गावदेवी बुरदुल या संघासाठी आपण पाहतोय टप्पा ओलांडायचं 81 धावेचा. लक्ष थोडस मोठं आहे, मात्र या मैदानावर जर तुम्ही आक्रमण केलात, मागच्या काही सामन्यांचा लेखाजोखा पाहिला तर धावा या मैदानावर होतात. सरासपणे फटकेबाजीला अनुकूल खेळपट्टी. मात्र या मॅच मध्ये फलंदाज कोणत्या भावनेनं खेळणार हे अधिक महत्वाचं आहे. सामना जिंकायचा असेल तर फलंदाजांना आक्रमक होणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. एकापेक्षा एक सरस फलंदाज आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं, ज्यांनी दहशत दाखवली. आता पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यामध्ये दोन संघ आमने सामने. तेजस चौधरी विकेट मिळाले. फुटवाचा वापर ऑन साइडला फ्लिक करतोय. मनगटी ताकदीच्या साहाय्याने अंपायर सिग्नल. मिळतील 6 धावा. षटकार. कुठेतरी सुरुवात करतोय. योजना आखल्यात त्यांच्यावर अंमलबजावणी करत असताना आणि इथे मोठे फटकेबाजी होणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. सुधीर पाटीलला 14 धावा दिल्या होत्या. पहिल्या पूर्वार्धाचा लेखाजोखा पाहिला पॉवर प्ले 1 मध्ये जेव्हा बॅटिंग केली शिरडोन या संघाने. आता बुरदुल संघ या धावसंख्येचा पाठलाग करतोय. अजय बॉम्बे आउट झाल्यानंतर सुधीर पाटील, भूषण पाटील स्ट्रायकर एंडला. तेजस चौधरी पहिला चेंडू विकेट मिळाली, त्यानंतर षटकार. चौथा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला लगेच सुरुवात होईल. 2:23 ओ गुड बॉलिंग. समोर पुढ्यामध्ये ठेवला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गुड कमबॅक. तेजस चौधरी. आणि या मैदानावर धावा चेस होऊ शकतात. चौफेर फटकेबाजीसाठी अनुकूल अशी खेळपट्टी, निसर्गरम्य वातावरण, प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना बॅड लक एश लागली आणि त्रिफळा. मात्र इथे नशिबाची साथ मिळत नाही बॅटिंग करताना आई गावदेवी बुरदुल या संघाला. आतापर्यंत 81 धावसंख्येचा टप्पा ओलांडायचा. अजय बॉम्बे बाद झाल्यानंतर आपण बाद होताना फलंदाज भूषण पाटीलला पाहते. 2 गडी बाद, एकूण धावा फलकावर टोटल संघ पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. 6 रन. भूषण पाटील या अगोदरची विकेट. अजय बॉम्बे, सुधीर पाटील. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज महेश पाटील. तेजस चौधरी. गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. दबाव निर्माण करतोय. छोटासा रनअप आहे. पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. अंपायर टेक्निकल टीम कडे जाऊया आपण, ऑफिशियल्स कडे. नेमकं तिथे काय घडलंय हे पाहिलं जाईल. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मात्र आपण टेक्निकल टीम कडे जातोय. एकविरा इव्हेंट अँड टीम कडून तेजस चौधरीचा हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न जसा डिलिव्हर केला. स्विंग होता. लेग ब्रेक. यस, फेअर डिलिव्हरी.
मॅच ऑन. मॅच मध्ये उत्कंठ असेल. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आणि त्याच कंपॅरिझन मध्ये त्याच आलेखावर काम करायचे, त्याच पोझिशनवर मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना. लक्ष थोडंसं कठीण आहे, मात्र या मैदानात होऊ शकतो. हो, खोलात टाकलाय बीट करत असताना. गुड बॉलिंग तेजस च्या षटकाची डिटेल्स आपण पृथक्करण पाहिली तर विजयासाठी 81 धावांचे, मात्र अजून इक्वेशन अनालिसिस पाहिलं तर थोडं अंतर मोठं आहे. एकूण धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजय बॉम्बे बाद झाला, भूषण बाद झाला. 6 धावा आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती टोटल 81 धावसंख्येचा पाठलाग करायचा. षटक क्रमांक दुसरं भालचंद्र कातकरी. कडून गोलंदाजीचा दबाव निर्माण होतोय. पहिला चेंडू फलंदाजांना पूर्णपणे बघा बांधून ठेवलं. इथे संधी होती, धोका होता आणि तो धोका मात्र टळला. भालचंद्र कातकरी क्षेत्ररक्षण ही भूमिका खूप महत्वाची असते. महेश पाटील 2 चेंडू डॉट खेळलाय. सुधीर त्याला साथ देतो. पुढचा चेंडू भालचंद्र. समोर स्टेट हिट केलाय. फिल्डर रेडी, मात्र या फटक्याची गरज होती आणि हा चौकार. आक्रमण होणं अशा परिस्थितीमध्ये खूप महत्वाची सुरुवात हवी होती आई गावदेवी बुर्दुल संघाला. आणि आता 2 विकेट गेल्यानंतर थोडंसं दबाव आहे. चांगल्या खेळाची गरज आहे. भालचंद्र सुधीर 2 चेंडू मध्ये 4 धावा 10. नेक्स्ट बॉल ऑन साइडला आणखीन एक पलटवार. डिफिकल्ट होतं, मात्र प्रयत्न चांगले. सिंगल मिळेल, धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा स्कोर मूव्ज ऑन. गुणतालिकेवर धावा नमूद होतील 11. सामन्याची सर्व सूत्र आता जर जिंकायचं असेल तर बॅटिंग टीम आई गावदेवी बुर्दुल संघाला आक्रमकता दाखवावी लागेल. विजयाची माळ कोण घुमणार हे सुद्धा चित्र पाहूया. भालचंद्र राऊंड विकेट न ड्राइव्ह करतोय. क्लासिक शॉट, व्हेरी गुड टायमिंग. नो चान्स, क्षेत्र खाली आणि हा चौकार. सुधीर पाटीलनं आपण पाहतो पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली, मात्र कमबॅक करून दिलं होतं. भूषण पाटीलला 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर चित्र पाहिलं तर गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दिला होता बुर्दुल संघानं. आता कंपॅरिझन केली तर 6 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये भालचंद्रच्या गोलंदाजीवर आक्रमकता आपण जरूर पाहतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं समोर ठेवला. गॅप मध्ये खेळतो. मिड विकेट खाली, कोणी नाही तिथं. आणखीन एक सनसनी चौकार. महेश पाटील 4 चेंडूचा सामना केला, 2 चौकार आहेत. सुधीर त्याला साथ देतो. आई गावदेवी बुर्दुल दोन्ही संघ यंगिस्तान आहे. दोन्ही संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा, मात्र इथे चोख प्रत्युत्तर देताना चांगली भागीदारी होणं, मोठे फटके येणं. बुर्दुलला महत्वाचे संघाची धावसंख्या 19. 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली शिरडोन संघाने त्यांच्या धावा सुद्धा सेम 19 होत्या आणि आता सुद्धा धावसंख्या आपण पाहतो 19.
आक्रमणाचा प्रयत्न फसलाय. ओ गुड कॅच. एष्टी रक्षक तिथे तैनात होत्या. बरोबरी साधली मात्र आता फलंदाजांना थांबणं आई गावदेवी बुर्दुल साठी महत्वाचा मात्र धक्का मिळतोय. तिसरा बघा हा झेल किती महत्वाचा असेल. येणारी वेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला ट्राय केलं. ओ प्रयत्न मात्र मॅच मध्ये का होईल. अगदी उसाटणे संघाविरुद्ध अनिकेत ढोपरीचा सोडलेला झेल आणि त्यानंतर त्यांनी खेळलेली वादली खेळी. क्रिकेटमध्ये समीकरण बऱ्याच वेळा आपण पाहिले. प्रमुख फलंदाजाचा झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम का असतो, त्याची विध्वंसकारी खेळ का असे आपण बऱ्याच वेळा पाहिले आणि क्लिअर क्रिकेट थिंकिंगमध्ये नेहमी पाहिलं जातं. क्रिकेटमध्ये छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. 2 षटकांचा खेळ संपले. धावा 19. 3 विकेट. ऑफ स्टंपला ठेवला. ट्राय करतो. लॉंग ऑफला फिल्डर रेडी. सिंगल. धावफलक पुढे सरकेल. 3 षटकानंतर लेखाजोखा पाहिला तर 21 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली शिरडोन संघानं. साई एकविरा अँड स्वर्गीय दिलीप चौधरी 11 श्रीराम शिरडोन संघाविरुद्ध 2 नाद करताना आई गावदेवी बुर्दुल. 3rd ओव्हर 20 धावा आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट शरीरावर आदळला. कनेक्शन होत नाहीये. विभिन्नता आपण जरूर पाहतो. हा डॉट बॉल कदाचित तेजसला हेच करायचं असेल. डॉट बॉल फेकणं, दबाव निर्माण करणं. कारण जर दबाव निर्माण झाला तर बॅटिंग करणारा बुर्दुल संघासाठी अडचणी निर्माण होतील आणि तोच प्रयत्न. 2 फलंदाज विचार विनिमय केले. येणाऱ्या परिस्थितीची आपण कसं लढायचं. तेजस पुढचा चेंडू. फुटवर फुल टॉस केले. लॉंग ऑन कडे अडवणं कठीण होतं. व्हेरी क्लोज आणि पंचांचा इशारा येतो. बिग स्ट्रोक. षटकार. दोन्ही फलंदाज तेवढे विस्फोटक आहेत. मैदानावर काही करू शकतात. चांगली भागीदारी होणं महत्वाचे. अंपायर डिसिजन. फेअर डिलिव्हरी. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. एकूण धावा 4 मध्ये वैयक्तिक 6 वर खेळतो सुधीर. प्रतीक त्याला साथ देतो. 2 चेंडू मध्ये 6-26 झालेत. स्लोअर 1. गुड कमबॅक. फलंदाज सक्रिय झालेत. सामना सोडत नाही. षटक क्रमांक 3. धावा धाफलकावरती टोटल 26. 3 विकेट. आई गावदेवी बुर्दुल. साई एकविरा आपण पाहतोय. शिरडोनचा हा संघ काही कमबॅक होऊ शकतो. नेक्स्ट बॉल. खोला चेंडू टाकलाय. थांबून ठेवतो. फलंदाजाच्या देहबोलीचा अभ्यास. अंपायर सिग्नल वाईट बॉल. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू. दोन्ही फलंदाज बघा सेट होण्याचा प्रयत्न. सामना सोडायचा नाही. मैदानावर या धावा होऊ शकतात. त्याच अनुषंगानं खेळण्याचा प्रयत्न सुरू. पुढचा चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर. गती कमी केली. स्विंग केला. बीट करतोय. कमालीची गोलंदाजी. नियंत्रण चांगले. नाईस लाईन वर गोलंदाजी करतोय. अटॅक करणाऱ्या फलंदाजांना कोणत्याही संधी निर्माण करून देत नाही. तेजस ज्याने पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या पुन्हा एकदा ती दहशत निर्माण करतो. 27 धावा. 3 विकेट. खराब चेंडू सटकला. नक्कीच अंपायर सिग्नल नो बॉल फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. त्या फलक पाहिलं. 81चा टप्पा ओलांडायचे.
टोटल रन्स एकूण धावा धावफलकावर 28. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे तिसरं षटक. धावांचं ओघ वाढेल तेव्हा मॅच मध्ये तो आनंद देणारा क्षण आपण पाहणार आहोत. कॅप मध्ये ढकलले डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप शॉट परफेक्टली टाइम आणि मिळतील 4 धावा. चौकार. थोडा प्रवास बऱ्यापैकी तसा असेल. 35 होत्या जेव्हा बॅटिंग केली शिरडोन या संघानं. साई एकविरा अँड स्वर्गीय दिलीप चौधरी 11 श्रीराम शिरडोन आज खेळतोय आई गावदेवी बुर्दुल संघाविरुद्ध. थोडा मागे मात्र दोन्ही फलंदाज मैदानावर चिकटून बसलेत. तीन षटकानंतर धावफलक पाहतो आपण 32. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष्य कंपल्सरी चेसिंग. 18 बॉल 49. लक्ष्य कठीण आहे. 18-49 मात्र फास्ट क्रिकेट मध्ये असे हल्ले होताना आपण पाहिले. काय येऊ शकतो. अठरा 49 धावा धावफलकावरती 32 टार्गेट 81 कंपल्सरी चेस. सुधीर आणि प्रतीक दोन्ही भागीदारी मैदानावर संघासाठी कडवी झुंज देत असताना संयमी खेळ करत आपल्या संघाचा डाव सावरताना ही भागीदारी सुरू राहिली पाहिजे. आक्रमकते गोलंदाजाच्या सावटाखाली खेळताना आपण बॅटिंग लाईनअप पाहिली. लक्ष वेधूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सामन्यामध्ये मोठे फटके मजबूत पकड निर्माण करतील आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल सुधीर आणि प्रतीकला. 32 रन्स 81चं टार्गेट. प्रतिकेश वाजेकर क्रमांक 4चं षटक फेकतोय. विनिंग कॅल्क्युलेशन. लक्ष कठीण मात्र धावसंख्येचा ओघ वाढवणं महत्वाचे. पहिला चेंडू फायदा उठवता आला नाही. कौतुक होत असताना गोलंदाज प्रतिकेश शिरडोन संघासाठी. सुधीर आणि प्रतीक आई गावदेवी बुर्दुल संघासाठी. लॉफ करतो स्टेडीट. या फटक्यांची गरज आहे. इथून धावसंख्येचा वेग वाढवणं खूप महत्वाचं. लॉंग ऑनच्या वरून दणदणी स्ट्रोक षटकार. धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं आणि ते काम करताना फलंदाज सुधीर आक्रमक झालाय. 6 मध्ये 12 एकूण धावफलक 38 टार्गेट विजयासाठी 81. प्रतिकेश वाजेकर. स्विंग होता चपराक दिली चेंडूला. डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. धाव घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच होईल. कुठे का होईना धावसंख्येचा ओघ सुरू ठेवणं महत्वाचं. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. आता एकूण धावा 40. एका षटकामध्ये धुला येणं महत्वाचं आहे. एखाद्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्या 15-41. आई गावदेवी बुर्दुल बॅटिंग करत असताना 15-41. समीकरण थोडं कठीण आहे मात्र काय येऊ शकतं. दोन्ही फलंदाज सेट झालेत. संघासाठी संयमी खेळी करत असताना पाठबळ देताना मैदानावर
लॉफ करत असताना डीप कडे क्षेत्र खाली आणि नक्कीच हा प्रयत्न यशस्वी झालाय. चौकार. फटका पाहिला पॉइंट कव्हरच्या मधून सुधीरचं हे आक्रमण. स्लोअर वन. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील झाली. डीके नामी पाहतो त्यांनी कळवलं बॅटला एज लागले आणि त्या स्वरूपात या धावा मिळतील. धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स एकूण धावा 45 रन्स. 45 धावा आहेत. 45 रन्स 3 विकेट. सुधीर प्रतीक दोन्ही सेट झाले. टार्गेट विजयासाठी 81. प्रतीकेश वाजेकर प्रतीक साठी. स्लोअर वन. नक्कीच प्रयत्न होता मात्र थोडा प्रयत्न फसलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. 2 धावेसाठी प्रयत्न होईल आणि तिथे धोका. रनआउट. चौथा धक्का. आई गावदेवी बुर्दुल संघ बॅटिंग करतोय. एका बाजूला शिरडोन संघ. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आहोत. दोन्ही संघ रेडी आहेत. टेंबोडे संघ विरुद्ध धाकटा खांदा संघ. दोन्ही संघानं गोलंदाजीच्या जोरावर सामने अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जिंकलं. शेवटच्या चेंडूपर्यंत येताना सामना पाहिला. आता विनिंग कॅल्क्युलेशन 12-35. चला दोन्ही संघ थोडा वेग वाढवा कारण अजूनही 3 मॅचेस बाकी. पाचव्या क्रमांकावर षटक घेऊन गोलंदाज निकेश चौधरी. तर सन्मानित पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. अजयजी मोरावकर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. तर नक्कीच या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभते आपण पाहतो. वलप नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते शांत संयमी स्वभावाचे आम्ही पाहतोय. राजकीय सामाजिक क्षेत्रातील वलप गावातील आपण पाहतो रत्न सन्माननीय माजी सरपंच भोलेनाथ पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. 52 धावा धावफलकावर. सामना थोडा कठीण आहे. 11 मध्ये 29. आक्रमण करताना प्रयत्न. कमबॅक होतोय. मॅच सोडायची नाही. सुधीर आक्रमक झालाय. आता विनिंग कॅल्क्युलेशन थोडं बिघडलंय आणि कमबॅक होत असताना विस्फोटकपणा धारण केलं सुधीरनं. लॉंग ऑनच्या वरून 81 धावांचं लक्ष्य. काय फटका खेळलाय. फुटवर्क, टायमिंग, मनगटामध्ये ताकद, नजर स्थिर आणि आपली नैसर्गिक गुणवत्ता, सौंदर्य दाखवणारा फटका होता. लॉंग ऑनच्या वरून षटकार. कमबॅक करतोय सुधीर. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार. एकूण धावा 58. इक्वेशन बदललंय. नवे समीकरण. आता 10 चेंडू 23. आई गावदेवी बुर्दुल पाठीराखे थोडे निराशामध्ये होते मात्र आता ऊर्जा वाढल्या.
आणि ती अपेक्षा आहे सुधीर पाटील कडून. सुधीर पाटील पुढचा चेंडू निकेश चौधरी मागणं ठरल्या. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. राऊंड विकेटनं थोडा दबाव आहे समोर. सुधीर आहे. व्हाईट बॉल. संघ पुढे सरकेल. 10 चेंडू 22 धावा. 10 चेंडू 22. एक झेल सोडल्यानंतर जीवदान मिळालेला फलंदाज काय काय करू शकतो आजच्या दिवसामध्ये अनिकेत टोपलीनं दाखवून दिलं. आणि आता सुधीर पाटील 10 बॉल 22 समोर ठेवलं. लॉफ करतोय. आता झेल होणार का? आणि नाही, कठीण होतं. कोणी तिथे पोहोचणं शक्य होतं आणि 2 धावा. सुधीर मात्र शांत. त्याची देहबोली मैदानावर पाहायला मिळते. मॅच विनर खेळाडू सामना तो जिंकून देऊ शकतो. ही विकेट घेणं शिरडोनला सुद्धा महत्वाचे. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने. आणि आता 9 चेंडू 20 धावेची गरज. 81चा पाठलाग. 2:46 सेकंड हाफ मध्ये आपण या पहिल्या फेरीतील अंतिम लढतीचा आनंद घेतो. 9 मध्ये 20. ऑन साइडला बॅटच्या मधोमध काय फटका सजवलाय. षटकार. 8 चेंडू 14. बॅटिंग आवडली असेल तर सुधीर पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चारही मुंड्या चीत केला आता गोलंदाजांना. जेल सोडल्यानंतर मैदानावर सामना मला जिंकून द्यायचा आणि या उद्देशानं मैदानावर घमासान खेळ पाहायला मिळतो. रोमांच वाढलाय आणि आता आपण पाहतो मैदानावर दोन्ही संघासाठी क्रिकेटचं वातावरण तापलंय. 8 चेंडू 14 धावा. 67. 4 विकेट. 81चा पाठलाग होत्या. 8 मध्ये 14. सुधीर पाटील झेल सोडल्यानंतर आता मात्र पलटवार. 13 मध्ये 39. चला सामना स्पीडअप करा. संयोजकांकडून सूचना आहेत. अंपायर त्यांना ऑन करा. आयोजकांनी सांगितलं पहिली वॉर्निंग द्या, दुसरी देऊ नका, आम्ही डिसिजन घेऊ. चला मॅच ऑन ठेवा. 8 मध्ये 14. सन्माननीय माजी सरपंच यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक पुलनाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. 8 मध्ये 14. 67. साहजिकच सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा मॅच कडे. आई गावदेवी बुरदुल विरुद्ध शिरडोन. लॉफ करतोय. आहा काय फटकेबाजी सूर्य. या ओव्हर मध्ये निकेशचं षटक ठरलं महागडं. 4 षटकार आल्या आणि मॅचला एक वेगळी कलाटणी. टाळ्या उद्या सुधीर साठी. 14 चेंडू 45. क्रिकेटचा जोश वाढला आणि या सुधीरच्या खेळानं साहजिकच सर्वांच्या नजरा मॅच मध्ये. 7 मध्ये 8 धावांची गरज. 14 मध्ये 45. काय मॅच मध्ये रंगत निर्माण केले. जेल सोडल्यानंतर मात्र गोलंदाजांना दिलेलं चोख प्रत्युत्तर. रनआउट. निकेश चौधरी थोडा महागडा ठरला मात्र बऱ्यापैकी या मॅच मध्ये आता पारड जड केले सुधीरच्या जोरावर. 15 मध्ये 45. वैयक्तिक खेळतो अजूनही. 6 चेंडू 8 धावेची गरज. काय योगदान दिले सुधीरनं. फटकेबाजी मग रनआउट झाल्यानंतर थोडा आनंद देणारा क्षण. आई गावदेवी बुरदुल फलंदाज इथे. अबी पाटील तर नवीन गेला. अबी बाद झाल्यानंतर साई एकविरा स्वर्गीय दिलीप चौधरी 11 श्रीराम सिरडोन हा संघ आपण जरूर पाहतो. जी सुरुवातीपासून सुरळीत चालू होतं मात्र त्यानंतर सुधीर जो सलामीवीर होता आणि सलामीवीर फलंदाज
हुकमी का म्हटला जातो आणि त्याचं उदाहरण आपण या सामन्यामध्ये पाहतोय. अजूनही सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. 6 मध्ये 8 ची गरज. 73 5 गडी बाद. सामन्यामध्ये कमबॅक होईल का? गोलंदाज रोहित वाजेकर. आम्ही कमबॅक घेऊ शकतो. प्रयत्न झाला नाही आणि अर्धशतक. टाळ्या होऊ द्या. सुधीर पाटील काय खेळी केले दमदार. मॅच विनर खेळाडू कसा असावा. मात्र जीवदान मिळाल्यानंतर बघा त्यांनी खेळपट्टीला नमन केलं, अभिवादन केलं पाठीराख्यांचं आणि गावासाठी लढावं लागतं आणि आपण पाहतोय तेच मैदानावर त्याचा नैसर्गिक खेळ. सामना मात्र आता सोपा. जिथे व्हाईट बॉल मगाशी चर्चा सुरू होती 18-49 सामना मात्र खेचून आणलाय सुधीरच्या या आक्रमकतेनं. 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. 81 चं टार्गेट होतं कंपल्सरी चेस. विनिंग स्ट्रोक. व्हॉट अ इनिंग. क्लासिक. गुरुनाथ पाटील बुर्दुल यांच्याकडून सुधीरला 1000 रुपये आणि बुर्दुलच्या पाठीराख यांच्याकडून शुभेच्छा आलेत. सुनील पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील यांच्याकडून चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आलेत. 17 चेंडूमध्ये 57 धावेची दमदार खेळी आणि पराभूत केलं बॅड लक टीम शिरडोन. मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. सुधीर ठरला मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय अजयजी मोरावकर साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेला